सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. जगाला वाटतंय की आता हे नवीनच काहीतरी सुरू झालंय. या युद्धामुळे होमरूची समुद्रधुनी जी आहे ती बंद पडलेली आहे आणि जगामध्ये तेलाचं संकट निर्माण झालेलं आहे. इराणनं अमेरिकेच्या नाकीनऊ आणलेलं आहे. अमेरिकेला वाटत होतं की इराण सारख्या देशाला हरवणं सहज सोपं होईल, परंतु इराणनं ज्या पद्धतीनं अमेरिकेसारख्या महासत्तेला आव्हान दिलेलं आहे, अगदी त्याचप्रमाणे इतिहासामध्ये एका देशानं अमेरिकेला अक्षरशः गुडघ्यावर टेकवलेलं होतं. तो देश म्हणजे क्युबा. आज अमेरिका क्युबावर देखील हल्ला करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. अमेरिकेसारख्या महासत्तेला म्हणजेच क्युबा हा अमेरिकेपासून फार फार तर 150-160 किलोमीटर दूर आहे. परंतु याच क्युबानं अमेरिकेला नाकीनऊ आणलेलं होतं. हा एक छोटासा देश आहे, पण खतरनाक देश आहे. हा देश आधीच होऊन गेलेला आहे, म्हणजेच हे जे काही घडलंय ते आधी होऊन गेलेलं आहे. ज्याप्रमाणे इराण आज अमेरिकेशी लढतोय, त्याचप्रमाणे क्युबाने अमेरिकेच्या नाकूनऊ आणलं होतं. अक्षरशः अमेरिकेला गुडघ्यावर टेकवलेलं होतं. क्युबा हा खूप छोटा देश आहे, परंतु यानं अमेरिकेला गुडघ्यावर टेकवलेलं होतं. म्हणजेच काय, तर फिडेल कॅस्ट्रो आणि चे गुवेरा नावांचे दोन क्रांतिकारी व्यक्ती होते, दोन बिडू होते. एकदम साध्या भाषेमध्ये समजून घ्यायचं झालं तर अमेरिका हा अड्डा बनलेला होता. क्युबामध्ये अमेरिकेचा अड्डा बनलेला होता श्रीमंत लोकांच्या पार्ट्या करण्याचा. तिथं हुकुमशहा होता. बोल्जोनिओ बटिस्टा नावाचा एक हुकुमशहा होता. तो मस्ती करत होता. 1950च्या काळामध्ये क्युबा म्हणजेच काय होतं, तर अमेरिकातले जे काही श्रीमंत लोक आहेत त्यांचं पार्टी करण्याचं, तिथं जाण्याचं एक ठिकाण बनलेलं होतं. तिकडं जो हुकुमशहा होता, म्हणजेच क्युबाचा जो हुकुमशहा होता, फुल्जेनिओ बटिस्टा, हा अमेरिकेच्या तालावर नाचायचा. त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. अमेरिकन कंपन्यांनी क्युबाची जमीन आणि खाणी, साखर सगळं काही गिळलेलं होतं. तिथली जनता गरिबीमध्ये मरत होती आणि बटिस्टा मजा मारत होता, मजा करत होता, तो मजेत होता. पण फिडेल कॅस्ट्रो जो एक स्वतः सुरुवातीला व्यवसायानं वकील होता, त्यानं वकिली सोडली आणि हातामध्ये बंदूक घेतली. फिडेलनं ठरवलं की गडी फिडेल हा कोण होता सुरुवातीला सांगायचं झालं तर फिडेल हा एक श्रीमंत बापाचा मुलगा होता. पेशानं तो वकील होता आणि काय आधी सुरुवातीला त्यानं कायद्यानं लढायचं ठरवलं, पण नंतरच्या काळामध्ये त्याला कळालं की इथं ज्याची ताकद आहे, ज्याची लाठी आहे त्याचीच म्हैस असणार आपल्याकडे जसं म्हणतात. त्याचप्रमाणे ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे ताकद आहे त्याचंच सगळं काही चालणार हे त्याला कळालं. आणि मग त्यानं ठरवलं की आता जर सरळ बोट करून न्याय मिळत नसेल तर बोट आपल्याला वाकडं करावं लागेल. नंतर त्यानं मोनकोडा बॅरोक्सचा राडा घातला. म्हणजेच काय, तर 1953 मध्ये त्यानं सरकारी तळावर हल्ला केला. तो फसला. हा हल्ला त्याचा पूर्णपणे फसलेला होता. त्याला जेल झाली, पकडण्यात आलं, त्याचे काही साथीदार मारले गेले. पण त्यानं ठणकावून सांगितलं की इतिहास मला जो आहे तो पूर्णपणे दोषमुक्त करेल, अशा प्रकारचं वक्तव्य त्यानं कोर्टामध्ये केलेलं होतं. फिडेल आणि चे म्हणजेच काय, तर जेलमधून सुटल्यानंतर फिडेल मेक्सिकोला गेला आणि तिथं त्याला एक कडक माणूस भेटला. म्हणजेच कोण, एक क्रांतिकारक ऑलिस्ट्रो चे गुवेरा. चे हा पेशानं डॉक्टर होता, पण त्याचं जे काळीज होतं, त्याचं मन जे होतं ते गरिबांसाठी धडधडायचं. गरिबांची त्यांना गरिबी आणि श्रीमंती यातली दरी त्यानं पाहिलेली होती. या दोघांनी ठरवलं की क्युबामधून बटिस्टाला हाकलायचं. ग्रेनमा बोट आणि सियाराचं मेस्त्राचं जे काही जंगल आहे, घनदाट जंगल, ग्रेनमा नावाच्या एका मोडक्या तोडक्या बोटीमध्ये केवळ आणि केवळ 82 साथीदार घेऊन क्युबा सारख्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ते किनाऱ्यावर गेले. तिथं उतरले आणि उतरल्या उतरल्या तिथला जो काही हुकुमशहा आहे बटिस्टा नावाचा, या बटिस्टानं या फिडेलच्या सैन्याला आणि चेच्या सैन्याला पकडलं, रट्टे दिले, मारले. त्याच्यातले बरेचसे जण मारले गेले, पण हे हार मानणारे नव्हते. ते सियारा मेसराच्या घनदाट जंगलामध्ये शिरले. गनिमी काव्यानं, जसं आपल्याकडं आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज लढले किंवा मावळे लढले, अगदी त्याचप्रमाणे गनिमी काव्यानं, म्हणजेच तिकडं गोरिला वारफेअर त्याला नाव दिलेलं आहे, त्या पद्धतीनं ते लढले. रात्रीतून यायचे, हल्ला करायचे आणि सकाळ झाली की जंगलात जाऊन लपायचे. तिथलं जे जंगल आहे ते घनदाट आहे आणि हळूहळू तिथल्या लोकांनी किंवा तिथल्या जनतेनं त्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. 1 जानेवारी 1959ला बटिस्टा घाबरून देश सोडून पळून गेला. फिडेल आणि चे म्हणजेच ऑलिस्ट्रो चे यांनी हवानामध्ये एंट्री मारली आणि क्युबा स्वतंत्र झाला. अमेरिकेची या सगळ्यामुळं काय झालं, तर जळफळाट झाली आणि त्यांनी बे ऑफ पिग्ज नावाचा फजितवाडा सुरू केला. म्हणजेच काय, तर क्युबाने रशियाची दोस्ती केली आणि अमेरिकन कंपन्यांना क्युबामधून हाकलून लावलं. आता अमेरिकेला हे सहन होणारं नव्हतं. त्यांनी बे ऑफ पिग्ज नावाचं एक ऑपरेशन सुरू केलं आणि क्युबावर हल्ला करण्यासाठी सैन्य पाठवलं. पण फिडेल स्वतः रणगाड्यावर उभा टाकला, चढून उभा राहिला आणि अमेरिकेच्या सैन्याला पार त्यानं धूळ चारली. अख्खं जग बघत राहिलं की एका छोट्याशा देशानं महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला गुडघ्यावर आणलेलं होतं, गुडघ्यावर टेकवलेलं होतं. फिडेल कॅस्ट्रो जे ही एक अशी व्यक्ती होती ज्यानं मृत्यूलाही चकवा दिलेला होता, असंच म्हणावं लागेल. त्याची कारणं आहेत. फिडेलनं 5 दशकं क्युबावर राज्य केलं.
अमेरिकेची जी गुप्तचर संघटना आहे CIA, तिनं या फिडेलला मारण्यासाठी तब्बल 638 वेळा प्रयत्न केलेले होते. कधी त्याच्या सिगारमध्ये बॉम्ब ठेवला, तर कधी त्याच्या प्रेयसीला विष देऊन त्याच्याकडे पाठवण्यात आलेलं होतं. कधी समुद्रात स्फोटक, शंख नाही ते प्रयत्न त्याला मारण्यासाठी केले. पण गडी इतका हुशार होता आणि इतका नशीबवान की प्रत्येक वेळी शेवटी तो वयोमानाने मेला, म्हातारा होऊन मेला. पण अमेरिकेला तो कधीही मारता आला नाही. चे गुवेरा, सत्तेचा मोह नसलेला त्याचा सोबती, एक क्रांतिकारी फकीर. क्रांती झाल्यावर चेला मंत्रिपद मिळालेलं होतं, पण त्याचं जे मन होतं ते खुर्चीमध्ये रमत नव्हतं. त्याला वाटायचं की जोपर्यंत जगात कुठेही अन्याय आहे तोपर्यंत तो स्वस्थ बसणार नाही. तो मंत्रिपद सोडून पुन्हा एकदा जंगलामध्ये गेला. 1967 मध्ये बोलोलियात त्याला पकडण्यात आलं. जेव्हा मारेकरी गोळी झाडत होते तेव्हा तो ओरडला आणि गोळी झाडणाऱ्या मारेकऱ्याला त्यानं ओरडून सांगितलं की तू फक्त एका माणसाला मारशील, एका माणसाचं शरीर मारशील, पण त्याच्या विचारांना तू मारू शकणार नाहीस. अशा प्रकारचं वक्तव्य मृत्यू समोर असताना सुद्धा केलं. आता हे चेक कोण होता याबद्दल सुद्धा आपण सविस्तर जाणून घेऊ. आता या सगळ्यामध्ये क्युबाकडून शिकण्यासारखं काय आहे, तर शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था. क्युबावर हजारो निर्बंध अमेरिकेसारख्या महासत्ताने टाकले, तरी देखील तिथली जी आरोग्य व्यवस्था आहे ती जगात क्रमांक 1 ची मानली जाते. जिद्द कितीही मोठा जरी तुमच्या समोर शत्रू असला तरी तुमची जिद्द आणि नियत जर साफ असेल आणि लोकांचा तुम्हाला पाठिंबा असेल तर तुम्ही जगामध्ये कोणालाही हरवू शकता. हेच क्युबानं दाखवून दिलेलं आहे. थोडक्यात काय, तर फिडेल आणि चे यांनी सगळ्या जगाला दाखवून दिलं की वाघासंग खेटायचं असेल तर तुमचं काळीज देखील वाघाचं लागतं. तुमच्यात सुद्धा हिंमत लागते आणि समोर जर महासत्ता असली तरी फरक पडत नाही. फिडेल कॅस्ट्रो हे नाव आज जर समोर आलं की डोळ्यासमोर येतं ती त्याची लष्करी गणवेशात असलेली प्रतिमा, हातात सिगारेट घेतलेला एक माणूस आणि अमेरिकेसारख्या महासत्तेला दिलेलं आव्हान. पण एका श्रीमंत जमीनदाराचा मुलगा क्रांतिकारी कसा झाला, तो क्रांतिकारक कसा बनला, त्याचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखा रंजक आहे. फिडेल कॅस्ट्रो त्याच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी आहेत, काही रंजक गोष्टी आहेत. फिडेल याचा जन्म एका श्रीमंत ऊस बागायतदाराच्या घरी झालेला होता. त्यानं हवं ते त्याला सुख होतं, त्याच्या पायापाशी लोळत होतं, पण लहानपणापासूनच त्यांना अन्यायाची चीड होती. त्यानं अन्याय बघितलेला होता. वकिलीचं शिक्षण घेत असताना त्यानं क्युबातील गरिबी आणि तत्कालीन जो काही क्युबाचा हुकुमशहा होता फुल्जेनिया बटिस्टा याचा भ्रष्टाचार त्याला जाणू लागलेला होता. आणि 16 जुलै 1953 रोजी फिडेल यांनी बटिस्टा सरकार जे आहे ते पाडण्यासाठी सुरुवातीला आपण वरी ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे मोन्कोडा बोरेक्सवर हल्ला केलेला होता. या प्रयत्नामध्ये तो सपशेल फसलेला होता. त्याचे अनेक साथीदार मारले गेलेले होते आणि फिडेलला सुद्धा तुरुंगात डांबण्यात आलेलं होतं. पण याच खटल्यामध्ये त्यानं एक भाषण दिलेलं होतं, एक सांगितलेलं होतं की स्वतःचा बचाव करत असताना तो म्हणला होता की हिस्ट्री विल अब्सॉल्व मी. म्हणजेच काय, तर इतिहास मला दोषमुक्त करेल. तुरुंगातून सुटल्यावर फिडेल मेक्सिकोला गेला आणि तिथं त्याची भेट झाली ती एका तरुण डॉक्टरशी, ज्याचं नाव होतं ॲनिस्ट्रो चे गेवेरा. दोघांनी मिळून क्युबाच्या जंगलात सिएरा मेस्रामध्ये राहून गनिमी काव्याच्या पद्धतीनं 1959 मध्ये बटिस्टाचं राज्य उलटून लावलं. बटिस्टाला क्युबामधून हाकलून दिलं आणि मृत्यूला सुद्धा चकवा देणारा, ज्याप्रमाणे मी सांगितलं की तब्बल फिडेलला मारण्यासाठी अमेरिकेसारख्या महासत्तेला 638 वेळा प्रयत्न करावे लागले होते आणि तरी देखील फिडेल त्यांच्या हाती लागला नाही. कधी त्याच्या प्रेयसीच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस वाचला तो फिडेल होता. आता फिडेलमध्ये काही खास वैशिष्ट्य सुद्धा होती, कला होती. सर्वात लांब भाषण देण्याची त्याच्याकडे तासनतास बोलण्याची अफाट शक्ती होती. संयुक्त राष्ट्राच्या UN मध्ये म्हणजेच युनायटेड नेशन मध्ये त्यानं 4 तास 29 मिनिटाचं भाषण दिलेलं होतं, जो एक जागतिक विक्रम आहे. म्हणजेच काय, तर वर्ल्ड रेकॉर्ड आहे. क्युबामध्ये त्याचं सर्वात लांब जे भाषण आहे ते 7 तास 10 मिनिटांचं असल्याचं सांगितलं जातं. त्याला सिगारची प्रचंड आवड होती. त्यानं तो सुद्धा त्याग केला. फिडेल सिगार ओढण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याचं ज्यावेळेस आपण चित्र बघतो त्यावेळेस त्याची लष्करी गणवेशातली एक फोटो आपल्या समोर येतो किंवा त्याच्या हातामध्ये कधी कधी सिगार असते. ही सिगारची आवड सुद्धा त्यानं क्युबातल्या लोकांना, जनतेला आरोग्याबद्दल जागरूक करण्यासाठी त्यानं ती सोडून दिली. स्वतःची आवड कायमची. ज्यावेळेस तो सत्तेमध्ये आला त्यावेळेस ती आवड जी आहे त्याने ती त्याग केली आणि क्युबाच्या प्रगतीसाठी आणि क्युबाच्या लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता यावी यामुळं त्याला जी त्याची सवय होती ती सुद्धा सोडून दिली. आता क्युबाचे आणि भारताचे संबंध कसे होते, म्हणजेच फिडेल कॅस्ट्रो आणि भारत, त्याची भारताकडे बघण्याची नजर कशी होती, तर भारताला तो आपला जवळचा मित्र मानायचा. 1983च्या अलिप्तवादी शिखर परिषदेमध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांना मारलेली गळाभेट आजही इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. फिडेल याचा कार्याचा प्रभाव काय आहे, तर क्युबा हा एक छोटासा देश असून सुद्धा फिडेल याच्या नेतृत्वाखाली तिथली जी
शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था आहे ती जगातील सर्वोत्तम मानली जाते. आणि त्याचं कौतुक याच्यासाठी की क्युबासारख्या देशावर हजारो प्रकारचे निर्बंध आहेत आणि अमेरिकेसारख्या महासत्ता त्याच्या विरोधात आहे. क्युबाचे डॉक्टर्स आज जगभरामध्ये मदतीसाठी ओळखले जातात. जरी त्यांच्यावर हुकुमशहा असल्याची टीका होत असली तरी तिसऱ्या जगातील देशांसाठी ते आजही साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये लढणारे एक नायक मानले जातात. आता ॲनेस्ट्रो चे गुवेराबद्दल काहीच गोष्टी जाणून घेऊ. एक असं नाव ज्याचा फोटो आज जगभरातील टी-शर्ट पासून भिंतीपर्यंत क्रांतीचं प्रतीक म्हणून दिसतो. बऱ्याच जणांनी हा फोटो पाहिला सुद्धा असेल, पण या फोटो मागचा माणूस, त्याचा प्रवास आणि त्याचे विचार कधीही सत्तेसाठी नव्हते, तर अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी होते. एक असा क्रांतिकारक ज्याला सत्तेचा कधीही मोह नव्हता. क्रांतीचा महानायक, थक्क करणारा त्याच्या जीवनाचा प्रवास होता. त्याला सुरुवातीच्या काळामध्ये लहानपणी दमा होता आणि दमा असताना सुद्धा तो डॉक्टर झाला. म्हणजेच काय, तर त्याचा जन्म अर्जेंटिनामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झालेला होता. लहानपणापासून त्याला अस्थमा म्हणजे दम्याचा त्रास होता. साधं खेळायला जरी ग्राउंडवर गेलं तरी त्याला धाप लागायची. पण त्याची जिद्द एवढी होती, की त्यानं कधीही खेळताना सुद्धा कितीही त्रास झाला तरी ग्राउंड सोडलं नाही. तो बुद्धिमान होता. त्यानं वैद्यकीय क्षेत्र निवडलं आणि रुग्णसेवा करण्याचं ठरवलं. आणि रुग्णसेवा करत असताना तो फक्त शरीर नाही तर समाजात लागलेली गरिबीची कीड सुद्धा पाहू लागला. मोटरसायकलवर त्याने फिरण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच त्याच्या विचारांना एक नवी दिशा मिळाली. मेडिकलचं शिक्षण घेत असताना ॲनेस्ट्रोनं आपला मित्र अल्बर्टो ग्रेनट सोबत जुन्या मोटरसायकलवरून दक्षिण अमेरिकेचा प्रवासाचा बेत आखलेला होता. आता या प्रवासामध्ये तो फक्त पर्यटन बघत नव्हता, तर एका महान क्रांतिकारकाची घडण होत होती. त्यानं काय पाहिलं या प्रवासामध्ये, तर खाणीमध्ये काम करणारे कामगार, शोषण, कुष्ठरोग यांची हतबलता, भूक, दारिद्र्य आणि एकीकडे प्रचंड श्रीमंती. त्याला जाणवलं की गरिबी हा काही दैवी कोप नाही, तर ती एक चुकीच्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेची देण आहे. इथूनच डॉक्टर ॲनेस्ट्रोचा क्रांतिकारी चे होण्याचा प्रवास सुरू झाला. पुढे याच माणसानं क्युबासारख्या देशाला स्वतंत्र करण्यामध्ये महत्वाची भूमिका फिडेल कॅस्ट्रो यांच्यासोबत निभावली. त्यांची भेट मेक्सिकोमध्ये झालेली होती. फिडेल कॅस्ट्रो यांच्याशी त्याची भेट झाल्यानंतर त्यांनी क्युबाचा जो काही हुकुमशहा होता बटिस्टा, त्याला हाकलून लावण्यामध्ये या चेचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे त्याला सत्तेचं कधीही मोह नव्हतं, पण अन्यायाविरुद्ध लढण्याची त्याची ओढ होती. त्यानं गोरिला वॉरफेअरच्या मदतीनं केवळ 80 ते 90 सहकाऱ्यांनी मिळून समुद्रातून क्युबामध्ये प्रवेश केलेला होता. आणि सुरुवातीला त्याच्यातही मोठी हार पत्करावी लागलेली होती. आणि एक विचार करू शकता, एक देश स्वतंत्र करण्यासाठी फक्त 80 ते 90 जण जातात आणि त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देतात. सुरुवातीला त्याच्यातलेही बरेचसे जण मारले गेलेले होते, परंतु नंतरच्या काळामध्ये तिथल्या लोकांचा विश्वास जिंकून तिथल्या लोकांचा पाठिंबा मिळवला. आणि त्याच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची घटना या सगळ्या क्युबन क्रांतीमध्ये आहे, ती म्हणजे सांता क्लासचा विजय. आता हा नेमकं प्रकरण काय आहे, तर सरकारी ट्रेन जी आहे ती रुळावरून पाडून त्याच्यामध्ये जो शस्त्रसाठा होता तो जप्त केला, जो क्युबन क्रांतीसाठी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरलेला होता. 1959 मध्ये क्युबा स्वतंत्र झाला. चेला तिथं महत्वाचं मंत्रिपद, उद्योगमंत्री आणि राष्ट्रीय बँकेचं गव्हर्नर करण्यात आलेलं होतं. हे सगळं मिळालेलं होतं. पण त्याचं मन खुर्चीमध्ये कधीही अडकलं नाही. तो म्हणायचा की क्रांती तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत जगात कुठेही अन्याय सुरू आहे. हा विचार घेऊन तो क्युबा सोडून पुन्हा एकदा बाहेर पडला. त्यानं आफ्रिकेतील कांगो आणि नंतर बोलोलियामध्ये अन्यायाविरुद्ध लढा सुरू केलेला होता. त्याला स्वतःसाठी सत्ता कधीही नको होती. जगभरातील शोषितांना मुक्त करायचं होतं. 1967 मध्ये तो बोलोलियाच्या जंगलामध्ये पकडला गेला आणि पकडल्या गेल्याच्या नंतर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली होती. एवढ्यामध्ये मृत्यू समोर असताना सुद्धा, मृत्यू उभा असताना तो कधीही डगमगला नाही. त्यानं आपला मारेकऱ्याला म्हटलेलं होतं की तू माझ्यावर लवकर गोळी झाड, तू माझ्यासारख्या माणसाचं शरीर मारशील, पण माझ्यासारख्यांचे विचार तू कधीही मारू शकणार नाहीस. त्याला अन्यायाची चीड होती. तो म्हणायचा की जर जगाच्या पाठीवर कुठेही होणाऱ्या अन्यायाने एखादी व्यक्ती अस्वस्थ असेल तर तुम्ही माझे सहकारी आहात, अशा प्रकारचे त्याचे विचार होते. तो अतिशय साधा राहत होता. मंत्री असताना देखील तो शेतामध्ये काम करायचा आणि सामान्य माणसांप्रमाणे राहायचा. त्याची जिद्द एवढी होती की दमा असताना सुद्धा, साधन सामुग्रीचा अभाव असताना सुद्धा तो मला ध्येयापासून कोणी रोखू शकत नाहीच. हेच चेच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि आता अमेरिका याच क्युबावर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. ज्या अमेरिकेला क्युबासारख्या एका छोट्याशा देशानं फिडेल कॅस्ट्रो आणि ॲनेस्ट्रो चेनं गुडघ्यावर टेकवलेलं होतं एकेकाळ. आणि 5 दशकं फिडेल कॅस्ट्रोनं क्युबावर राज्य केलेलं होतं. त्याला मारण्यासाठी CIAनं तब्बल 638 वेळा प्रयत्न केलेला होता. आज ज्याप्रमाणे इराण अमेरिकेसोबत लढत आहे, अमेरिकेच्या नाकी नऊ आणत आहे, त्याचप्रमाणे क्युबानं अमेरिकेला गुडघ्यावर टेकवलेलं होतं.
आणि तिथली जी व्यवस्था आहे ती स्वतःच्या हातामध्ये घेतलेली होती आणि या चेला कधीही सत्तेमध्ये इंटरेस्ट नव्हता. फिडेलनं 5 दशकं क्युबावर राज्य केलं. तो वयोमानाने मेला, म्हातारा होऊन मेला. पण अमेरिकेसारख्या महासत्तेनं त्याला मारण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण अमेरिकेला कधीही हाती आला नाही. तो फिडेल कॅस्ट्रो होता. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ऑनिस्ट्रो चे आणि क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांच्याबद्दल तुम्हाला आणखीन जर काही माहिती असेल, तर ते आमच्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याबद्दल तुम्हाला जर आणखीन काही विश्लेषण करायचं असेल तर ते करा आणि नवीन काही माहिती असेल तर ती सुद्धा सांगा. आपण त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेऊन एक व्यवस्थित व्हिडिओ करू. धन्यवाद.